तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोल्याच्या पावनभूमीत हिंदुत्वाचा जयघोष करण्यासाठी आणि समर्थ हिंदू राष्ट्राचा संकल्प दृढ करण्यासाठी येत्या 3 मे 2026 रोजी आयोजित भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे। या सभेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत अकोला जिल्ह्यातील 150हून अधिक हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ही सभा ऐतिहासिक करण्यासाठी आणि अकोल्यात भव्य वादळ निर्माण करण्यासाठी एकमुखी निर्धार केला आहे। या निमित्ताने सभेच्या कार्यात येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत आणि हिंदू राष्ट्राचा विचार घराघरात पोहोचावा या भावनेने अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर यांच्या चरणी नारळ अर्पण करून प्रचाराचा श्री गणेशा करण्यात आला। संत श्री अशोक पात्रीकर यांच्या उपस्थितीत आणि आदिशक्ती माता दुर्गादेवीच्या आशीर्वादाने या धर्मकार्याला प्रारंभ झाला आहे। भाग्यनगर तेलंगणाचे प्रखर हिंदुत्ववादी आमदार टी राजा सिंह यांची तोफ या सभेत कडाडणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून युवकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला। ग्रामदेवता राजराजेश्वर रामराज्याची स्थापना श्रीरामजी, धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण आणि माझे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आगवले यांच्या चरणी मनोभावे वंदन करतो। आणि आजच्या या सभेला बैठकीला उपस्थित सर्व धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठ योद्धांना माझा खूप खूप नमस्कार। राजा सिंगचं नाव ऐकल्यावरच माझ्या अंदाजाप्रमाणे एवढी उपस्थिती आलेली आहे। आज तर ही प्राथमिक सभा आहे। आज प्रत्येकाने स्वतःसाठी काही ध्येय पण घेतलेलं आहे आणि जसं आता संजय दादांनी सांगितलं की ही सभा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर घ्यायची आहे। म्हणजे कदाचित तुमच्या मनात विचार आहे की आध्यात्मिक स्तरावरची सभा म्हणजे काय आहे। एक तर हे आपलं मूळ ध्येय काय आहे की रामराज्याची स्थापना, हिंदू राष्ट्राची स्थापना आपल्याला करायची। हिंदू राष्ट्राची स्थापना करणं हे खूप मोठं शिवधनुष्य आहे आणि हे शिवधनुष्य आपण सगळ्यांनी पेलायला घेतलेलं आहे। पण एवढं मोठं शिवधनुष्य जर आपल्याला श्रीरामाप्रमाणे तोडायचं असेल तर आपल्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य खूप मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे। रामदास स्वामींचं तुम्हाला एक श्लोक म्हणून दाखवतो। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। कुठलंही कार्य जर आपल्याला करायचं असेल तर त्याला जोपर्यंत आपण भगवंताचं अधिष्ठान घेणार नाही तोपर्यंत ते कार्य पूर्णपणे सिद्धीत जाणार नाही। मग हा दृष्टिकोन आपल्या समोर ठेवायचा आहे आणि हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण ज्या ज्या बैठका जिथे आपण हा विषय मांडणार आहोत तिथे जसं आता तुम्ही पाहिलं असेल सगळेजण जय श्रीराम म्हणून आपण सुरुवात करतो। म्हणजे एका पद्धतीने आपण श्रीरामाचा नारा देऊनच आपण आपल्या पुढच्या बैठकीला सुरुवात करणार आहोत। त्याच्यानंतर शक्य असेल तर इथे उपस्थित सगळे तिथे मंडळी झालेली आहे। यांनी आजपासून श्रीराम जय राम जय जय राम हा जप जेवढा तुमच्याकडून जास्तीत जास्त होईल तेवढा करू। कारण आपण श्रीरामाचं अधिष्ठान घेऊनच या सभेचं आयोजन केलेलं आहे। स्वतः राजा सिंग सुद्धा स्वतः दररोज श्रीरामाचा जप करतात आहे। हे तुम्हाला मी आवर्जून सांगेन आहे। म्हणजे ते त्यांच्या विचारांचं आध्यात्मिकरण करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे त्यांना एक पूरक कृती म्हणून आपल्याला आजपासून सगळ्यांनी आणि आपणच नाही आपण ज्यांना एकत्र भेटणार आहोत त्या सगळ्यांना आपण श्रीराम जय राम जय जय राम हा जप तुम्ही जी कुठली साधना करत असाल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांना करायला सांगायचं आहे, जेणेकरून श्रीरामाचं पाठबळ आपल्याला मिळणार आहे। आणि या माध्यमातून आपण ही सभा आध्यात्मिक स्तरावर करणार आहोत आणि बाकीच्या वक्त्यांनी तर सगळ्या आपल्या ध्येय घेतलेले आहेत। त्याच्यानंतर जालनेकर सरांनी आपल्याला त्यातला न्यायिक भाग सांगितलेला आहे की कुठेही आपल्याकडून अयोग्य कृती करायला नको, त्या दृष्टीने पण आपल्याला प्रयत्न करायचे आहे। असं कोणाला वाटलं तर लगेच आपण ती बाकीच्या निदर्शनाला आणून देऊया, जेणेकरून या सभेमध्ये कुठलेही विघ्न नाही येता आपण सभा पार पाडूया। आपल्या सगळ्यांना ईश्वर हे कार्य पुढे नेण्याची शक्ती, बुद्धी आणि भक्ती देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला श्री गुरुचरणी विराम देतो। सर्वांना पुन्हा जय श्रीराम। इथं बसलेली आहे कारण हेच मूठभर हेच स्वराज्याची स्थापना करणार आहेत आणि प्रत्येक जण आपल्या कार्यात आपलं दिनचर्या सारून दिवस रात्र अहोरात्र स्वतःला झोकून संकट
हातात घेऊन, रिक्स हातात घेऊन धर्माचं कार्य करतायत. हे सर्व बसलेले आहेत. सर्वांना माझं नमन आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक खूप आनंदाची बातमी अशी आहे की टी राजा सिंग ठाकूर, आपण सर्वांना चांगले परिचित आहे हा चेहरा. सारखं अकोल्यामध्ये खूप साऱ्या घटना घडल्या, तर अशा एका व्यक्तिमत्वाला आपण सर्वांच्या शक्तीमुळे तो दिवस आला. तो दिवस आहे 3 मे. त्या दिवशी त्यांचे विचार आपल्याला भेटतील आणि त्या विचारांना कसं बलाढ्य म्हणून जास्तीत जास्त संख्येपर्यंत आपण ते पोहोचू शकू, ते कार्य एक साधना म्हणून आपला सर्वांना करायचं आहे. त्या संदर्भात हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या संदर्भात ज्या ज्या कार्य झालेले आहेत आणि या प्रोग्रामचा जो उद्देश आहे आजच्या बैठकीचा विशेष म्हणजे, आणि त्याची जी प्रस्तावना आहे त्याच्यासाठी मी आदरणीय पिसोडकर काका, सर्वप्रथम आज उपस्थित सर्व धर्मप्रेमींचे मनपूर्वक अभिनंदन. मी आभार मानणार नाही 3 तारखेपर्यंत. मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी खूप तळमळीने या सभेमध्ये भाग घेतला. एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे सभेसाठीचं मैदान आणि सभेसाठीच्या ज्या काही प्रशासकीय कायदेशीर कारवाई असतात त्या आपण सगळ्या यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता